रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला हडप केल्याप्रकरणी विचारणा केली असता सख्ख्या भावानं जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। करवीर तालुक्यातील शिये इथं ही घटना घडली आहे। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला हडप केल्याप्रकरणी विचारणा केली असता सख्ख्या भावानं जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की आरोपी शशिकांत रघुनाथ पाटील वय वर्ष 69 आणि फिर्यादी सुभाष रघुनाथ पाटील वय वर्ष 56 दोघेही राहणार शिये हे सख्खे भाऊ असून त्यांची शिये येथील गट नंबर 198-10 मधील जमिनीचं काही क्षेत्र नव्या सुरू असणाऱ्या महामार्गासाठी संपादित केलंय। संपादित क्षेत्राच्या मोबदल्यापोटी त्यांना 32 लाख रुपये इतकी रक्कम मंजूर झाली होती। यामध्ये दोघा भावांची वाटणी असतानाही आरोपी शशिकांत पाटीलनं मोठ्या विश्वासानं करारावर सह्या घेतल्या आणि सर्व रक्कम स्वतःकडे ठेवून घेतली। जेव्हा सुभाष पाटील यांनी त्यांच्या हिश्श्याची मागणी केली तेव्हा आरोपी शशिकांत पाटीलनं ती देण्यास नकार दिला। सुमारे 32 लाख रुपयांमधील आपल्या वाटणीचे पैसे मागितले असता शशिकांत पाटीलनं सुभाष पाटीलला शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी सुभाष पाटील यांनी कोल्हापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नंबर 13 यांच्याकडे दाद मागितली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार कलम 175(3) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत आता शिरोली MIDC पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे।